तुमच्या आयुष्यात सतत चिंता आहे का? एका मागोमाग अडचणी येत आहेत का? पैसा टिकत नाहीये, नोकरीत समस्या आहेत, घरात शांतता नाही, असं सगळं तुमच्या आयुष्यात घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक मंत्र, तारक मंत्र. दिवसातून फक्त 3 वेळा हा मंत्र म्हटला तर मनातील भीती दूर होईल, संकट कमी होतील आणि आयुष्यात सकारात्मक बदल होऊ लागतील. तर हा तारक मंत्र नेमका म्हणायचा कसा आणि तो म्हटल्याने काय फायदे होतात, चला सविस्तर जाणून घेऊया. तारक मंत्राच्या सुरुवातीलाच निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, असं सुरुवातीलाच म्हटले. जेव्हा तुम्ही 3 वेळा हा मंत्र म्हणता तेव्हा तुमच्या मनातील अज्ञात भीती निघून जाते. तुम्हाला एक प्रकारचं अभय मिळतं आणि मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत असा विश्वास दृढ होतो. शिवाय मंत्राच्या लहरींमुळे तुमच्या भोवती एक सकारात्मक वलय तयार होतं. दिवसाची सुरुवात करताना किंवा कोणत्याही कामाला जाताना हा तारक मंत्र 3 वेळा म्हटल्यास नकारात्मक विचार दूर होतात आणि कामात अडथळे येत नाही. शिवाय आजच्या धावपळीच्या जीवनात मन खूप अस्थिर असतं. 3 वेळा शांत चित्तानं हा तारक मंत्र म्हटल्यास मेंदूला विश्रांती मिळते. यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि विनाकारण होणारी चिडचिड कमी होते. त्याचबरोबर अशक्यही शक्य करतील स्वामी ही ओळ आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या सुप्त मनावर खोलवर परिणाम होते. 3 वेळा या मंत्राचा जप केल्यानं तुमच्यातील आत्मविश्वास जागृत होतो, ज्यामुळे तुम्ही कठीण प्रसंगांना धैर्यानं सामोरे जाता. जर तुम्ही अभ्यासाला बसण्यापूर्वी किंवा महत्त्वाच्या मीटिंगपूर्वी 3 वेळा हा मंत्र म्हटला तर तुमची एकाग्रता कमालीची वाढते. गोंधळलेलं मन स्थिर होऊन कामात गती येते. मात्र जप करण्याची योग्य पद्धत आहे. हा जप करावा कसा? तर सकाळी लवकर उठून रात्री झोपण्यापूर्वी किंवा कोणत्याही शुभ कार्यापूर्वी आपण हा मंत्र जप करू शकता. मंत्र म्हणताना स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा डोळ्यासमोर ठेवावी. घाई न करता प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन स्पष्ट उच्चारात म्हणावा. तारक मंत्र हा श्रद्धेचा विषय आहे. तुम्ही जितक्या मनापासून तो म्हणाल तितका त्याचा अनुभव तुम्हाला प्रकर्षानं येईल. आता श्री स्वामी समर्थांच्या प्रगट दिनापासून आपण ह्या तारक मंत्राची सेवा सुरू करू शकता. ही अतिशय उत्तम आहे. स्वामींच्या कृपेने हे दिवस विशेष शक्तिशाली असतात. त्यामुळे जपाची सुरुवात करणं आणि नियमित करणं सोपं आणि फलदायी ठरू शकतं. मग याची सुरुवात कधी करावी? तर प्रगट दिनापासून तुम्ही करू शकता किंवा त्याच दिवशी किंवा लगेच पुढच्या गुरुवारपासून आपण या मंत्राचा जप सुरू ठेवू शकता. सकाळी लवकर उठून स्नान करून किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी प्रदोष काळात या मंत्राचा जप करणं उत्तम मानलं जातं. एवढंच नाही तर पहाटे 4 ते 6 या दरम्यान आपण अमृत वेळी या मंत्राचा जप करू शकता. याचा जलद फायदा तुम्हाला होऊ शकतो. आता या मंत्राचा जप कसा करावा? तर शांत